अचानक त्या माणसाला डब्यातून आवाज येतो. त्याला काही आवाज ऐकू आले. उत्सुकतेपोटी त्याने पेटी उघडली आणि त्यात त्याला दुसरे जग सापडले. खरं तर हा कोश प्राचीन काळ आणि आधुनिक काळाची जोडणी करू शकतो. मग दुसऱ्या जगाची राणी आकाशात त्या माणसाला पाहून थक्क झाली. ती तिथे गेली आणि तिला आढळले की ती एकटीच त्या माणसाला पाहू आणि ऐकू शकत होती. म्हणून ती त्याला देव मानू लागली आणि तिने त्या माणसाला प्रार्थना केली जेणेकरून तो राज्यात पाऊस पाडून पसरलेली आग विझवण्यास मदत करू शकेल. त्या माणसाने तेच केले. त्याने एक स्प्रे बाटली घेतली आणि खोडात थोडे पाणी शिंपडले, ज्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. सर्वांना वाटले की हा चमत्कार आहे, पण राजवाड्यातील सेनापतीने त्या माणसाचे अस्तित्व स्वीकारण्यास नकार दिला आणि त्याने त्या माणसाला ठार मारले. त्याचा अपमान करताना मी त्याला सांगितले की मी तुला घाबरत नाही, जर तुझ्यात हिंमत असेल तर पुढे ये. अशा लोकांना कसे बरे करायचे हे त्याला माहित होते, म्हणून त्याने एक इलेक्ट्रिक शॉकर विकत घेतला. त्या खेळण्याने कमांडरला जोरदार धक्का दिला, ज्यामुळे सगळे घाबरले आणि कमांडर जवळ उभे असलेले लोकही घाबरले. त्याला पाठिंबा देणाऱ्यांनी राणीसमोर नतमस्तक होऊन माफी मागायला सुरुवात केली. प्रकरण मिटले. त्यानंतर राणीने त्या माणसाला मदत मागितली आणि मनात म्हणाली की राज्यात खूप भयानक परिस्थिती आहे. रोग पसरला आहे आणि त्यासाठी लागणारी औषधी वनस्पतीही संपली आहेत, पण मला त्यावर पूर्ण विश्वास आहे. मला आशा आहे की तुम्ही नक्कीच आम्हाला मदत कराल. हे ऐकून त्या माणसाला समजले की हा तोच विषाणू आहे ज्याचा त्याने याबद्दल प्राचीन पुस्तकांमध्ये वाचले होते. म्हणून त्याने लगेच एक अँटीबायोटिक कॅप्सूल बाहेर काढले आणि बॉक्समध्ये ठेवले. मग त्याने राणीला सांगितले की त्याने ते राज्याच्या नदीत फेकून दिले आहे. तू नदीवर जा आणि तिचे पाणी आजारी लोकांना दे. राणीने त्याचे म्हणणे ऐकले आणि जेव्हा लोकांनी नदीचे पाणी प्यायले तेव्हा हकीमने त्यांच्या जखमा बऱ्या केल्या. तपासणीनंतर असे सांगण्यात आले की या जादुई औषधाच्या परिणामामुळे लोक क्षणार्धात बरे होत आहेत. या बातमीने राणी खूप आनंदी झाली आणि तिने इतर सर्वांसह त्या माणसाचे आभार मानले. मग त्या माणसाने त्याला सांगितले की त्याला मदत करण्याच्या बदल्यात त्याला त्याच्यापासून बनवलेल्या काही मूर्ती हव्या आहेत, कारण तो माणूस स्वतः एक शिल्पकार होता ज्याच्याशी एका सीओने करार केला होता की जर कोणी त्याच्यासाठी प्राचीन शैलीत पुतळा तयार करू शकला तर तो त्याला $1 कोटी बक्षीस देईल. मग त्या माणसाने राणीला पुतळ्याची रचना दिली आणि तिला एक भव्य पुतळा बनवण्यास सांगितले. जर राणीला तो पुतळा बनवता आला असता, त्याआधी शत्रू राज्याच्या मालकाने त्याच्या 2000 सैनिकांसह त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका प्राणघातक होता की राजवाड्याच्या मजबूत भिंतीही कोसळल्या आणि राणीच्या सैनिकांचे बाण संपले. हे पाहून राणी स्वतः युद्धात उडी घेतली. तोच माणूस जो नुकताच बाजारातून आला होता. जेव्हा त्याला पेटीतून युद्धाचा आवाज येत होता तेव्हा तो राज्यात इतक्या लवकर युद्ध सुरू झाले यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्या माणसाने राणीला मदत करण्यासाठी एक खेळण्यांचा किल्ला छातीत टाकला. त्याची खासियत अशी होती की बाहेरून कोणीही आत येऊ शकत नव्हते, पण कोणीही त्यात आत आणि बाहेर जाऊ शकतो. राणीने याचा फायदा घेतला आणि शत्रू राज्याच्या मालकाला पकडले. मग राणी म्हणाली की तो माणूस मालकाला चांगली शिक्षा देऊ शकतो, कारण तो देव आहे. म्हणून त्याने गुरुला माणसाकडे पाठवले जेणेकरून जेव्हा तो माणूस बाथरूममधून बाहेर आला तेव्हा तिथे मालकाला पाहून तो पूर्णपणे घाबरला.